नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला, मस्त तुमच्या सगळ्यांची आवडती सईस मस्त साडी घातली आहे आणि मस्त तर लग्नासाठी तयार झाली आहे। तर जास्त शूट घेता नाही आलं, तर फोनची बॅटरी खरंच डाऊन होती आणि डायरेक्टली मी आता इथं ना मेकअप करून येणार नवरदेवाच्या मागे ना मिरवणूक मागे आम्ही आलेलो होतो। तर आम्ही सगळ्या जावांनी छान मस्त आज घागरे घातलेले होते। तर जेवढं तुम्हाला शेअर करता आले ना तेवढं मी केलेलं आहे। तर खरंच आम्ही खूप ह्या लग्नामध्ये खूप नाचले, खूप एन्जॉय केला आहे आणि आमचा सगळ्यांचा आजचा लुक कसा वाटतोय नक्की सांगा। आणि मी घातलेला घागरा आहे ना तो माझ्याच लग्नाचा आहे। तर लग्नाचा घागरा ना तर आपण जास्त म्हणजे घागरा खूप हेवी घेतो तो यूजच होत नाही। तर मी असा कलर घेतला होता का मी म्हणजे आपण कोणाच्याही लग्नात घालू शकतो। तर असा फेंट अबोली कलरचा आणि पूर्ण डायमंडी भरलेला आहे। तर तेव्हा माझा घागरा सगळ्यांना खूप म्हणजे सगळ्यांना आवडायचा, कारण पहिले म्हणजे मरून वगैरे कलर घ्यायचे ना, तर मी थोडासा वेगळा घेतलेला होता ना, खरंच लग्नामध्ये खूप छान दिसत होते ते आणि तुम्हाला ते व्हिडिओ पण थोडेफार शेअर केलेले। आणि चला तर गौरी तर ही माझी पुतणी आहे। तर मस्त सगळे मस्त नाचताय, सगळे एन्जॉय करताय। इथं माझ्या सगळ्या नंदा वगैरे आहे, सासू वगैरे आहे आणि नवरदेव आणि नवरी मस्त बग्गीमध्ये बसलेले होते आणि खरंच बग्गी खूप छान अशी लाइटिंग वगैरे केलेली असते ना, खूप भारी वाटतं। आणि म्हणजे पूर्ण म्हणजे कुंदेवाडीमध्ये पहिले मिरवलं, त्यानंतर नवरदेव गाडीमध्ये ना सिन्नर वावेसपासून तर भगवती लॉन्स म्हणजे गावाबाहेरच्या देवी इकडे ते लॉन्स आहे तिथं जायचं होतं। तर भरपूर असं वाजत गाजत नाचत आम्ही नवरदेव मिरवते ना लॉन्सपर्यंत गेलो आणि खरंच म्हणजे थकत नाही वगैरे काही नाही, कारण खूप आम्ही नाचत गाचत गेलेलो होतो, खूप एन्जॉय करत गेलो। तर इथले सॉन्ग यांना कॉपीराइट येऊ शकतं त्यामुळे घेतले नाही आहे। तर चला, त्यानंतर व्हिडिओ खूप मस्त आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। आता आम्ही लॉन्सवरती पोहोचलोय। तर आई आणि सई पहिलेच आलेले होते, कारण सईला एवढं म्हणजे गावामध्ये सगळं फिरवत शक्य नव्हतं ना, तर आई आणि सई पहिलेच लॉन्सवरती थांबले होते। भरपूर लग्नाला गर्दी होती। तर हे आमच्या नंदबाई तर योगिता ताई, तर हे नवरदेवांची आई आहे, तर आमच्या मोठ्या जाऊबाई। तर सगळ्या जावांची ना आम्ही 8 जणी आहे। तर म्हणजे नवरदेवाच्या आई नवरीच्या आई इथे ना मांडपामध्ये येऊन ना ओटी भरली जाते। तर आमच्या सगळ्यांची ना माझ्या ननंदबाईंनी ना सगळ्यांची ओटी भरली। आणि तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट येतील की तुझ्या ननंदबाई नाही आले का, तर त्यांना त्या हळदीच्या दिवशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर हळदीच्या दिवशी त्या आलेल्या होत्या, पण त्यांना सुट्टी भेटली नाही त्यामुळे त्या लग्नाला काही येऊ शकल्या नाही आणि भरपूर अशी ना गर्दी झालेली होती।
आमची ओटी भरली गेली आणि त्यानंतर आता नवरदेव आणि नवरीची एंट्री झाली. तर मस्त फोटोशूट चालू होतं आणि बाहेर पण आहे ना नवरदेवांना आहे ना नवरीची आत्या असते ना ती औक्षण करते. तर म्हणजे काहीतरी भेटवस्तू देते. हे नवरदेव ही आत्याला भेटवस्तू देतो असे असते. तर मला ते शेअर नाही करता आलं कारण आम्ही आतमध्ये आलेलो होतो आणि छान मस्त सगळ्या लॉन्सला असे लायटिंग वगैरे केलेली होती. आणि बघा किती गर्दी होती ना लग्नाला. आणि सई मस्त आजीपाशी बसलेली होती. तर ह्याही ताई राहिल्या होत्या. तर त्या मागणं आल्या ना तर त्या नवरदेवासोबत आल्या त्यामुळे तर त्यांची पण ओटी भरली नंतर त्यांनी. आणि तर अशा प्रकारे ना म्हणजे ओटी भरणं हे लग्नामध्ये ना ते एक मानाचं असतं. तर ते भरावं लागते. आणि इकडे ना सगळे काही आहे ना तर म्हणजे मंगलाष्टकाही सुरू झालेल्या होत्या. तर इथं माझ्या सगळ्या काही सासूबाई बसलेल्या होत्या. तर त्यांचंही मस्त फोटो काढले. तर खरंच लग्न वगैरे काय म्हटलं का खरंच फोटोचं खूप वेळ सगळ्यांना असतं. खूप सारे फोटो काढतो आपण. आणि त्यानंतर आता आम्ही जेवण करायला जाणार होतो कारण आता वेळ झालेला होता. तर आता 11:15 वाजत आलेले होते. आणि 12 नंतर काही म्हणजे उपवास लागणार होता सोमवार. तर काहींना उपवास होता त्यामुळे. तर या नवरीच्या चुलती आहे. तर म्हणजे आपण सगळ्या काही ना नवरदेवाच्या आई चुलती वगैरे सगळ्या मावशा वगैरे जेवायला बसल्या काय नवरीच्या ज्या आई मावशीन ते असतात ना ते ना जेव घालण्यासाठी येतात. म्हणजे त्यांना म्हणतात इहिनींना जेव घालायचं. आणि जेव्हा ना नवरदेवाच्या आईन ते जेवायला बसतात ना ती बघा व्हिडिओमध्ये दिसते ना समय लावलेली आहे. तर समय लावली जाते आणि सगळे काही म्हणजे नवरदेवाच्या आईन ते जेवायला बसतात. तर आम्हीही नवरदेवाच्या आई आहे ना तर आम्ही सगळे काही जेवायला बसले. तर नवरीच्या ह्या आत्या आहे सगळ्यांच्या सेम साड्या होत्या आणि ते सगळ्यांना म्हणजे घास भरवण्यासाठी आलेले होत्या. तर माझं जेवण झालं आणि इकडे ना पूजाविधी चालू झालेली होती कारण नंतर 6 तारखेला आहे ना अस्त लागणार होतं ना. तर 12 वाजेच्या आत सगळे काय पूजाविधी सगळं लग्नाचं सगळं काय आहे ना तर सगळ्या लग्नाच्या पूजा असतात सगळे विधी असतात ते 12 वाजेच्या आतच करून घेतल्या. आणि ही नवरदेवाची बहीण आहे माझी पुतणी श्रुती. तर नवरदेवाची बहीण असते ना ही ना आपल्या भावाची आणि बहिणीचे गाड बांधते. आणि त्यानंतर नवरीचा भाऊ येतो आणि तो कान पिळतो आणि सांगतो की आम्ही आत्तापर्यंत माझ्या बहिणीला एकदम फुलासारखं जपलं आहे आणि तुम्हीही जपा. तर असं सांगून ना कान पिळलं जातं. आणि नवरदेवीना तर आपल्या नवरीच्या भावाला ना काहीतरी भेटवस्तू देतो. तर याने ना भागवतने अंगठी दिली चांदीची. आणि त्यानंतर आता नवरीची ओटी भरणार. तर आम्ही सगळ्या जावा नवरीची ओटी भरण्यासाठी आलो आहे. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा.
तर आम्हीच सगळ्यांचं पुन्हा फोटोशूट चालू झालं. तर हे सगळे काय माझे काही मोठे भाई, काही देर, तर सगळे काय म्हणजे सईच्या पप्पांचे सगळे काही भाऊ. आणि आता आहे ना सगळे विधी चालू झाल्या. तर लग्नानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर भरपूर अशा विधी असतात. खरंच आमचा इथे खूप मेकअप झाला. तर असं झाल घेणं असं म्हणतात. तर नवरदेवाच्या ज्या आई असतात, चुलती असतात, तर त्यांना खुर्चीवर बसवलं जातं. आणि बघा परातीमध्ये ना कोरडाई पापड ठेवलेली जाते आणि भरपूर असा मेकअप केला जातो. खरंच आमचं मेकअप खूप मस्त झालं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल. आणि गाणं म्हटलं जातं. तर बादलीमध्ये पाणी असतं, तर पहिले पाय धुतले जातात आणि त्यानंतर मेकअप वगैरे केलं जातं. तुम्हाला खरंच मजा येईल व्हिडिओ बघून. तर माझाही मस्त मेकअप झाला आहे. तर बघितलं ना आमचा मेकअप कसा झाला. त्यानंतर आहे ना पुन्हा भरपूर असे कार्यक्रम असतात, मलाही जास्त माहीत नाही आहे, पण मी तुमच्यासाठी शेअर केलेले आहे. तर बघा तर खरंच या लग्नाची विधी खूप भारी असतात ना. तर खरंच हसी मजाकमध्ये ना म्हणजे पहिल्यापासून हे चालू आहे. तर काही लग्नांमध्ये तर दिसून पण येत नाही, पण गावाकडच्या लग्नामध्ये खरंच ह्या दिसून येतात. तर पुऱ्या केल्या जातात ना लग्नामध्ये. तर ह्या आहे ना सगळे काही आम्ही बसलेलो होतो आणि आम्हाला खाण्यासाठी वाढलेले होते. आणि नवरी नवरदेव पण आहे ना, तर आपल्यातून थोडंसं त्यांनाही द्यायचं असतं. तर ते मागण्यासाठी येतात. तुम्ही बघितलं. आणि त्यानंतर आता नवरीचा मामा नवरीच्या मागे असतो आणि नवरीच्या हातामध्ये ना खोबऱ्याची वाटी असते आणि आपल्याला सगळ्यांना साखर वाटप केली जाते. आणि पुन्हा आता नवरी सगळ्यांकडून साखर घेणार आणि त्यानंतर देव वगैरे नाचवणार. आणि त्यानंतर मी काही जास्त वेळ थांबली नाही, म्हणजे नवरीची बिदाईला मी नव्हती, कारण सई खूप रडायला लागली होती. वेळ झालेला तर 2 वाजले होते रात्रीचे, तिलाही झोप लागलेली होती, त्यामुळे मी ना घरी निघून गेली. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल आजचा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. आणि आमची रील नक्की बघा, तर शेवट तुम्हाला या व्हिडिओमध्येही टाकलेली आहे.